न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। सावळवीर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सावळवीर येथील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो अशा घोषणा देऊन एकमेकांना पेढे भरवत साहेबांना वाढदिवसाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या। कार्यकर्त्यांच्या डोक्यात भगवी टोपी भगवी शाल असा पेहराव असल्याने भाजपाचे नेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस असल्याकारणाने सावळीवीर बुद्रुक येथील सर्व शाळांमध्ये खाऊचे वाटप, त्याचप्रमाणे वह्या, पेन्सिल, पेन, चित्रकला बुक, कंपास पेटी, रंगपेटी, पाणी बॉटल, गरजू विद्यार्थ्यांना शालेय कपडे, साहित्याचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले। आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस सर्व शाळांना भेट देऊन वह्या, पुस्तकं, फराळ, खाऊ वाटून साजरा करण्यात आला। सगळ्या प्राथमिक शाळा, दोन्ही हायस्कूल योगायोगाने आज प्राथमिक जिल्हा परिषद शाळांचं पहिला दिवस आणि त्या योगाने नामदार साहेबांचा वाढदिवस या दोन्हींचं औचित्य साधून आपण अतिशय सुंदर असा प्रोग्राम गावामध्ये सकाळी 8 वाजेपासून आत्तापर्यंत केला। त्याची सांगता आता आपण केली। मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं, माझ्या गावच्या वतीनं नामदार साहेब शतायुषी हो असे नामदार साहेबांना शुभेच्छा देतो आणि सांगतो। नवीन शैक्षणिक वर्ष या शैक्षणिक वर्षाची 2026-27 या सालाकरता शाळेचे प्रथम दिवस आज संपन्न होत आहे आणि या निमित्ताने आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल, रयत शिक्षण संस्थेचं इंग्लिश स्कूल सावळीर बुद्रुक असेल, हनुमान क्लास असेल, इनामकी वस्ती सावळीर वाडी असेल, त्याचप्रमाणे सोमय्या विद्या मंदिर असेल, त्याच्यानंतर लक्ष्मीवाडी हायस्कूल असेल, मराठी शाळा असेल आदी अशा 4 अंगणवाडी शाळा असेल, या सर्वांचं आज नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे। या निमित्ताने आपल्या गावामध्ये सकाळी 8:30 वाजेपासून प्रत्येक शाळेमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य, संपूर्ण शालेय साहित्य लागणारं शैक्षणिक साहित्य, त्याचप्रमाणे श्री उद्योजक भाऊसाहेब पाटील चौधरी यांनी सुद्धा आपल्या सावळवीर हायस्कूलकरिता मोठं योगदान केलेलं आहे। जवळपास 11,000 रुपयाचं शालेय साहित्य भाऊसाहेब पाटील चौधरीने दिलं। त्याचप्रमाणे माजी सरपंच श्री लक्ष्मणराव म्हातेरे पाटील यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री संजय म्हातेरे यांनी 5,000 रुपयाचं साहित्य या शिक्षण दिलं। त्याचप्रमाणे माजी शिक्षक सोपानराव जपे सर, तसेच कोठारी परिवार, त्याचप्रमाणे राजेंद्र साळवे, दुसरे जपे सर आणि इतर मान्यवरांनी संतोष सतीश जपे पाटील आणि वाघमारे सर, शत्रू मास्तर वाघमारे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सुनील वाघमारे यांनी 5,000 रुपये शिक्षण संस्थेला दिली। त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनी विद्यालयाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज शालेय साहित्याच्या स्वरूपात गोरगरीब सर्वच गरजू विद्यार्थ्यांना साहित्यासाठी मदत केलेली आहे। या निमित्ताने आम्ही सर्व त्यांचं ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायत असेल, सहकारी सेवा सोसायटी असेल, विखे पाटलाला मानणारे सर्व कार्यकर्ते असेल, यांच्या वतीनं या सर्व देणगीदारांचं स्वागत करतो आणि जे विद्यार्थी प्रथम आलेले आहे त्यांचंही या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांचंही स्वागत करण्यात आलं आहे। या निमित्ताने आज आपल्या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा 69वा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहामध्ये संपन्न होत आहे। कालच आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन झाला, त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केली होती की आम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे, आपला सत्कार करायचा आहे। तर त्यांनी आम्हाला सर्वांना सांगितलं की आपण आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा, इतर शाळा ज्या असतील या शाळेमध्ये शालेय साहित्याचं योग्य ते गरीब, गरजू, लाभार्थी आणि हुशार विद्यार्थ्यांना
आपल्या गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून मदत मिळवा आणि ते सर्व विद्यार्थ्यांना वाटा, खाऊ वाटा, पेढे वाटा आणि आपला वाढदिवस साजरा करा अशी त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केली आणि त्या निमित्ताने आपण सर्वच जण ग्रामस्थ नामदार विखे पाटलांना शतायुषी होवो अशी शुभेच्छा देऊ आणि या निमित्ताने हा कार्यक्रम आज गावामध्ये मोठ्या आनंदात विविध वस्तूंच्या स्वरूपात संपन्न झाला. त्याबद्दल संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित राहिले, पत्रकार उपस्थित राहिले, सर्वांचंच आम्ही स्वागत करतो आणि विखे पाटलांना पुन्हा एकदा शतायुषी हो अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा जय भवन सुजय दादा विखे पाटलांचा. या ठिकाणी सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर आचार्य विचाराला त्रिवार नमन करून या महाराष्ट्राचं भूषण नवे तर या केंद्राचा आमच्यावाला सर्वांचा भूषण पालकमंत्री जलसंपदा मंत्री मान्य श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरोखर आजचा जो वाढदिवस आहे खरोखर कौतुकास्पद म्हणावं लागेल की साहेबांनी सांगितलं होतं की माधवाला वाढदिवस कुठेही बॅनरबाजी न करता कुठेही जास्त वायपट खर्चाला वाटा देऊन या ठिकाणी साहेबांच्या आग्रस्त जे गरजूवंत गरीब शालेय वस्तू वाटप करा त्यांच्यामध्ये म्हणजे गरीबाचा दाता म्हणता येईल आणि खरोखर साहेबांनी एक आदर्श असा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आणि त्याचं साहेबांचं आग्रस्त आज सावळे ग्रामस्थ असतील, सावळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य समिती असतील यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय समिती असते. सकाळी 8 वाजेपासूनच रयत शाळा असेल, मराठी शाळा असेल, सोमवारी शाळा असेल, त्या सर्व शाळेमध्ये खरोखर या समितीच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि नामदार साहेबांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने शतायुष्य हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि साहेबांनी खरोखर आज गायगरिबांचा दिनदातांना आज शालेय वस्तू वाटप करून आणि आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने आज साहेबांनी खरोखर एक आग्रस्त आणि या ग्रामस्थांनी ते शालेय वस्तू वाटप केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आंबेडकरी विचारांना मानणारे सर्व प्रेरणादायी शाहू फुले आंबेडकर विचारावरती आरपी आठवले गटाच्या वतीने मी वैयक्तिक माझ्या कसबे बरोबरच्या वतीने आमदार साहेबांचं आयुष्य शतायुष्य होईल. या प्रसंगी सावळीवीरचे सरपंच उमेश जपे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, उपसरपंच विकास जपे, माजी सरपंच सोपानराव पवार, संतोष आगलाबे, पप्पू आगलाबे, शांताराम जपे, गणेश कापसे, आनंद जपे, संजय जपे, राजेंद्र दुंबळे, रमेश कसबे, स्वप्नील पारडे, शिवाजी आगलाबे, सतीश वाघमारे, रामदास आगलाबे, राजू कापसे, विनायकराव वाघमारे, कैलास पळशे, निलेश आरणे, ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरमनसाठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.